नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द रुपेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण रोजच्या प्रमाणे व्हिडिओ बनवणार आहोत। आज आपण रोजच्या शालेय व्हिडिओ प्रमाणेच व्हिडिओ बनवणार आहोत, पण आजचा विषय थोडा वेगळा आहे। MPSC कंबाईनसाठी सिलेबस 2024 2 फेब्रुवारीला परीक्षा आहे, त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवणार आहोत। कंबाईन पूर्व परीक्षेचा अभ्यास खूप वर्षापासून विद्यार्थी करत आहेत। गेले 10 वर्ष अभ्यास करून यश मिळत नाही विद्यार्थ्यांना। यासाठी आपण हा छोटासा केलेला प्रयत्न MPSC साठी, जे आपण थोडं रिसर्च करून काहीतरी सिलेबस बघितलेला आहे, अभ्यासलेला आहे, याच्यानुसार आपण नियोजन करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी रुपेश वाघमारे, तर रुपेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण विद्यार्थ्यांनो अनेक वर्षापासून आपण जवळपास 9 ते 10 वर्ष अभ्यास करीत आहोत, पण यश काही मिळत नाही। या यश नेमकं कसं मिळवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, कोणता विषय कसा वाचला पाहिजे, आज हा आपला पहिला व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण नियोजन करणार आहोत पूर्व परीक्षेचं। आज 2 तारखेला हा परीक्षा येणाऱ्या काळात आहे, 2 फेब्रुवारीला। त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहेत आणि या यश कसं मिळवायचं, आपण परीक्षेला कसं सामोरं जायचं, हा व्हिडिओ बघणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून रुपेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती एक सिरीज बनवणार आहोत आपण। 4-5 व्हिडिओ किंवा 10 व्हिडिओ होते, त्यानुसार आपण टॅकल कसं करणार, प्रत्येक विषयाचं करणार आहोत आपण। ह्या विषयाला किती विषय आहेत या परीक्षेला, त्या अनुषंगाने आपण नियोजन करणार आहोत। आगामी काळ स्पर्धा परीक्षेला चांगले दिवस येणार आहेत। आता बस झाला अभ्यास, आता फक्त वाचणं, रटाळवाणं किंवा परीक्षेला वेळ देणं, आपल्याकडून नियोजन काय चुकते काय नाही, आता अभ्यास आपण स्मार्टपणे करणार आहोत। या नियोजनामध्ये आपण विषय बघणार आहोत, विषय कोणकोणचे आहेत, काय काय आहेत, त्याच्या निमित्ताने आपण बघणार आहोत अभ्यासक्रम। ही परीक्षा आहे 100 मार्काची मित्रांनो। याच्यामध्ये आपल्याला 7 विषय आहेत। या 7 विषयाच्या अनुषंगाने आपण 100 मार्क टॅकल करणार आहोत। आणि या परीक्षा पद्धतीला निगेटिव्ह सिस्टम म्हणजे निगेटिव्ह मार्क सिस्टम आहे। म्हणजे एक चुकलं आपलं तर 1.3 मार्क, 4 चुकले तर 1 प्रश्न कट होणार, 1 उत्तर आपलं। तर निगेटिव्ह सिस्टममध्ये नकारात्मक पद्धती म्हणतात तर निगेटिव्ह सिस्टममध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते की आपण योग्य उत्तर देत आहोत का नाही, आपण प्रश्नाचा कितपत अभ्यास आहे आपल्याला। या प्रकरणामध्ये आपण विविध विषय हाताळणार आहोत। याच्यामध्ये या परीक्षेत सामान्य क्षमता चाचणी असं आहे। याच्यामध्ये आपण बघणार आहोत कोणचा सिलेबस कोणत्या मार्काला आहे। आता इतिहास हा आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास बघणार आहोत आपण। त्याच्यानंतर भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय काय आहे। त्याच्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रातील आहेत, राज्यशास्त्रामध्ये आहे, सामान्य विज्ञानामध्ये आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, अंकगणितामध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी बुद्धिमापन चाचणी याच्यामध्ये हे बघणार आहोत। तर अशा प्रकारे आपण अभ्यासक्रम बघणार आहोत। इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, शासकीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी आहे। आणि भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा
विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, आपण नुसतं पुस्तक वाचून जमणार नाही. आपल्याला परीक्षेचं योग्य नियोजन करावं लागणार. हा 7 ते 8 विषय आहे. त्याच्यामध्ये 7 ते 8 विषयामध्ये आपण नुसतं इतिहास वाचून जमणार नाही किंवा नुसतं भूगोल किंवा अर्थशास्त्र किंवा चालू घडामोडी वाचून जमणार नाही. आपण 7ही विषय असं टॅकल करणार आहोत. याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याचा अभ्यास आपण करता आहे की नाही हे मला माहीत नाही, पण आपण या अंकगणिताचं जर आपल्याला बऱ्यापैकी सराव असेल, गणित सोपे असतात पण आपल्याला सराव नसल्यामुळे आपण मागं पडतो. कदाचित आपल्याला येत असतानाही आपल्याला टाईम भेटत नाही. 60 मिनिटात आपल्याला 100 क्वेश्चन टॅकल करायचे, हे सोपी गोष्ट नाही. पुन्हा निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. आपल्या चुकन का नाही हे विविध अंगाने विचार करावा लागतो, तेव्हा हे परीक्षा टॅकल करायची. परीक्षा सोपी पण ही परीक्षा नियोजनाची आहे. या नियोजन केल्याच्याबद्दल नियोजन एकदम काटेकोरपणे पाहिजे. या नियोजनामध्ये आपण काय काय बघणार आहोत, कसं नियोजन करणार आहोत, आता पुढं बघणार आहोत. हा आपला व्हिडिओ या सिरीजचा पहिला व्हिडिओ असणार आहे MPSCसाठी. इथून पुढंही स्पर्धा परीक्षेसाठी आपण व्हिडिओ बनवणार आहोत. जसे की पोलीस भरती असेल, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, शिपाई भरती असेल, कोर्टाची न्यायालयीन भरती असेल, हे बघणार आहोत आपण. याच्यामध्ये आपण प्रत्येक याच्या दुसरा व्हिडिओचा पार्ट आपण 1-2 दिवसात किंवा उद्या किंवा परवा बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण घटक बघणार आहोत. घटकाच्यानुसार कोणत्या अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे, आपण टॅकल कसं करणार आहोत ही परीक्षा याच माध्यमातून आपण बघणार आहोत. आता इतिहासामध्ये आपल्याला 12-13 प्रश्न असतात. पण इतिहासामध्ये तेच रिपीट झालेले प्रश्न असतात का? मागच्या 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर आपण बघितल्या तर लक्षात येतं आपल्याला की इतिहासामध्ये नेमकं काय करायचं काय नाही. भूगोलाचं पण तसंच आहे. भूगोलाच्या जर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या विद्यार्थी मित्रांनो, तर पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी आपल्याला ह्याच्या पलीकडचं काही येत नाही. MPSCचा आकृतिबंध खूप छान आहे मित्रांनो. जे अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त काही विचारत नाही. खूप छान प्रश्न एकदम काटेकोर ॲक्युरेन्स असतो त्यांचा. त्याच्यामुळं आपल्याला सोडवण्यात पण मजा आली पाहिजे. आता परीक्षेला थोडा वेळच बाकी आहे आपल्याला. ह्याच्यानुसार आपण अभ्यासाचं नियोजन आज 18 तारीख आहे. 10-20 दिवस बाकी आहेत आपल्याकडे. या 20 दिवसामध्ये आपण नियोजन करणार आहोत की नेमकं टॅकल काय करायचं. अभ्यास तर खूप दिवसापासून करत आहोत, पण अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे, प्रश्न कोणत्या प्रकारे सोडले पाहिजेत हे आपल्याला लक्षात आलं की आपण परीक्षा पास होणार 100%. आणि या परीक्षेचा पहिला भाग म्हणजे पूर्व परीक्षा कंबाईनमध्ये खूप वर्ष अभ्यास करतात विद्यार्थी, पण यश काय नेमकं मिळत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये पण आपण बघणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण अर्थसंकल्प बघणार आहोत, लेखा परीक्षा इत्यादी. आता याच्यामध्ये आपण रुपया कसा येतो, GDP, हे वेगवेगळे व्यापार, पंचवार्षिक योजना असतील. याच्यामध्ये पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय काय बघणार आहोत हे आहे. आता चालू घडामोडीमध्ये आपण बरेच सोपा टॉपिक आहे पण आपल्याला अवघड वाटतो की कोणते पुरस्कार, पुस्तकं, हे लेखक हे विचारले जातात. याच्यानंतर आपण बघणार आहोत आता सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र. हा थोडा जरा किचकट विषय असला तरी आपण बघणार आहोत. व्यवस्थित प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आपण फक्त माहितीसाठी बनवलेला आहे की परीक्षेला
कशा पद्धतीने टॅकल करायचे, कशा पद्धतीने आपण MPSC करणार आहोत। इतके दिवस खूप दिवस अभ्यास झाला आहे, पण आपल्याला काही प्री निघा नाही। आता प्री 50च्या पुढं कट ऑफ जाते। आता जवळपास 50, 12, 13 का जवळ एक विषय 10च्या पुढं, प्रत्येक विषयाला जर 10 पडले आपल्याला, आपण 10 विषयाचा अभ्यास केलेला असं आपण गृहीत धरणार आहोत आणि केलेला आहे। खूप वर्षापासून अभ्यास करतात। गणिताकडे लक्ष देत नाही। प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही गुण असते। कोणाला मराठी चांगलं जमते, कोणाला इंग्रजी चांगलं जमते, कोणाला सामान्य ज्ञान जमते, कोणाला विज्ञान जमते। हे आपण आधी ओळखलं पाहिजे की विज्ञानमध्ये जर आपल्याला विज्ञान जमत असलं तर थोडा विषय दुसरा वाचला पाहिजे, इतिहास वाचलं पाहिजे। इतिहासामध्ये पण सोपं आहे थोडं, भूगोलामध्ये पण सोपं आहे। आपण पुढच्या वेळेस व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ बघणार आहोत की MPSC नेमकं काय करणार आहोत, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत। 100 मार्काचा पेपर आहे। आपण मागच्या 2 वर्षापूर्वीच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या आणि ह्या अनुषंगाने ह्या वर्षीची प्रश्नपत्रिका कशी येईल हे आपण बघणार आहोत। MPSC साठी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मी। तर आपण याच्यामध्ये गणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी बघणार आहोत। प्रश्न सोपे असतात, आपल्याला येत नसतात, याच्यामुळंच आपण मागं आहोत। थोडं रिझल्टचं प्रमाण कमी लागते, पण इथून पुढं आपण रिझल्ट चांगला येणार आहे। इथून पुढं आपण नियोजन करणार आहोत। वर्षभर आपण या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत। 2 फेब्रुवारीच्या नंतरही आपण व्हिडिओ टाकणार आहोत। याच्यानंतर आपण बघणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून एवढी माहिती पुरेशी आहे। याच्यानंतरचा 1-2 दिवसात व्हिडिओ टाकेल मी की प्रश्नपत्रिका कशी बघणार आहोत, काय MPSC करते, काय नेमकं काय कंबाईनसाठी काय लागणार आहे, PSI, STI, ASO हे 3 पदं भरते, त्याच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत। धन्यवाद विद्यार्थ्यांनो।